नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। विदर्भातील सुद्धा अनेक शेतकऱ्यांचा नुकसान होऊन बळीराजा हवालदिल झाला आहे। अशात एकीकडे राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 26 सप्टेंबरच्या दिवशी अमरावती शहरात दौरा केला। मात्र भाजपच्या आयोजित कार्यक्रमासह गरबा कार्यक्रमात हजेरी लावून नागपूरला रवाना झाले। तर दुसरीकडे अमरावती येथील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे दाखल झाले। माणिकराव ठाकरे यांच्यासह खासदार बळवंत वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सुद्धा नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना मदत मिळाली की नाही याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं म्हणून जबाबदारी दिली। त्या समितीचे या ठिकाणी आमच्या सोबत आज अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत। या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार वानखेडे साहेब, आमचे समितीचे सदस्य सन्माननीय वीरेंद्रजी जगताप साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूजी देशमुख, हे सर्वच या भागामधले शेतकरी आज आणि प्रमुख नेते आजच्या पाहणीमध्ये सहभागी झालेले आहेत। जे चित्र आम्ही पाहतो आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच, परंतु विदर्भातील पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। पूर त्या ठिकाणी आले आहेत नदी नाल्यांना आणि सततच्या पावसामुळे प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं शेतीचं झालेलं आहे, शेतमालाचं झालेलं आहे। त्यामध्ये मग सोयाबीन असो की तूर असो की कापूस असो, यांचं कुठलंही उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागणार नाहीत अशी स्थिती आहे। प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। याकरता शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत द्यावीत, ती सुद्धा मदत 50,000 रुपये हेक्टरी द्यावीत ही मागणी सर्व शेतकरी करतायत। आणि ज्यांची जमीन खरडून गेली किंवा त्या जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा। ज्यांची घरं गेलीत त्यांना सुद्धा कुठेतरी अल्पशी मदत जाऊन 5,000 रुपये मदत ही काही मदत होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांना सुद्धा असे घरं गेलीत, जनावरं गेलीत। या संपूर्ण 4-5 जिल्ह्यामधले अनेक ठिकाणी अशा प्रकारे वृष्टी झालीत आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी। आजपर्यंत इथं शेतकरी आमचे उभे आहेत, या शेतामध्ये आपण ज्या उभे आहोत ते शेतकरी आहेत, वाईतदार आहेत, त्यांना अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला नाहीत। आणि सर्व शेतकऱ्यांच्या ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जे शासनाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये मदत करू, ती सुद्धा मदत आज पूर्णपणे अमरावती जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे आणि अशा प्रकारची मदत द्यायला सुरुवात सुद्धा नाही झाली। म्हणून शासनाने अशा प्रकारची फसवणूक करू नये। फक्त जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत, आम्ही सर्वे करायला सांगितले, सगळ्यांना मदत आम्ही करू, सहकार्य त्या ठिकाणी देऊ, परंतु ग्राउंड लेवलला आम्ही पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी अद्याप मदती मिळाली नाहीत, पुरेशीही मदत नाहीत। म्हणून पूर्णपणे शासन यांच्या पाठीमागे कुठे उभं नाहीत। शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण राज्यामध्येही निर्माण झालेलं आहे आणि आपल्या विदर्भाचा जो पश्चिमी भाग आहे या पश्चिमी भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे। म्हणून आम्ही पाहतो आहोत। याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे हर्षवर्धनजी सपकाळ जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत। शेतकऱ्यांची जी दशा झालेली आहे ती दुर्दशा त्या ठिकाणी पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आणि शासनाला सांगू आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिलं पाहिजे, नाही तर पुढची सुद्धा काय भूमिका स्वीकारायची, काय त्या ठिकाणी आंदोलन करायचं
मुख्यमंत्री, राज्यपाल यांना प्रदेश काँग्रेस कमिटी तशा प्रकारे हे करतील. आम्ही जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा भेटू. इथल्या दौऱ्यानंतर अकोल्याचा दौरा आहे, परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन पाहतो आहोत. परंतु जे काही रिपोर्टिंग आमच्याकडे येत आहेत त्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा राज्य शासनाचा निर्णयही झालेला नाही आणि मदत वाटप सुद्धा तशा प्रकारची सुरुवात झालेली नाही.